संवाद आपल्याला स्वतःला अंतर्मुख करणारे असतात. आशिष, एक प्रश्न विचारते. मध्ये तू एक उपक्रम सुरू केला होतास पत्र लिहिण्याचा सिनियर सिटीजन्सचा, त्याच्याबद्दल थोडंसं सांगशील? 2 वाक्यात सांगतो आणि मग पुढे येतो. मी दर शुक्रवारी संध्याकाळी इथल्या किंवा शनिवारी सकाळी भारतातल्या 30 ते 40 सिनियर सिटीजन्स आहेत, त्यांना मी पत्र लिहितो. आणि ते सुरुवात मान्यवर सप्रेम नमस्कार विनंती विशेष करून मग पुढे सुरू होतं. कसं आहे तुमचं, तब्येत बरी आहे का नाही, BP चांगलं आहे का नाही, वगैरे वगैरे सुरू होतं. तर त्यांच्याकडं वयानुसार त्या गोष्टी असतात. थोडंफार इथलं थोडंफार तिथलं असं कुठलं तरी डिस्क्रिप्शन असतं. मी लहानपणी काय करत होतो किंवा मला आता इथं आल्यावरती कसं होतं किंवा या गोष्टीचं उहापोह होतं. आणि शेवटी जाता आता प्लीज तुमचं BP चेक करा, तुमची शुगर चेक करा आणि स्नेहांकित आशिष असं असतं. आतापर्यंत तरी चांगला प्रतिसाद आहे. बरेच जण उत्तरं देतात. कधीतरी मध्यंतरी मी सूतकाबद्दल लिहिलं होतं. काही लोकांनी त्याच्यावरती केलंच पाहिजे, सूतक धरलंच पाहिजे वगैरे सांगितलं. काही लोकांनी कर्मकांडावरती आम्ही अजिबात विश्वास ठेवत नाही म्हणून सांगितलं. छान वाटलं. प्रत्येक जण आपापल्या परीने काहीतरी सांगतो. आता तळेगावमध्ये एक आनंदाश्रम आहे, वृद्धाश्रम आहे. त्याला आनंदाश्रम म्हणायचं, कारण वृद्धाश्रम का म्हणायचं ना, तर त्या आनंदाश्रमात असणाऱ्या लोकांना तिथला चालवणारा संचालक ते वाचून दाखवतो आणि तिथले लोक पण कधीतरी काहीतरी सांगतात, ते लोक पाठवतो. छान वाटतं म्हणून. मी ज्या विषयावरती बोलणार आहे ना, ते एक व्यक्तिचित्र आहे. या माणसाला मी भेटलेलो आहे. माझ्या आयुष्यात आलेला हा एक अमेरिकन बुद्धिस्ट आहे. जगताना वेडेपणा करण्यात खूप मजा असते. आपण सगळेजण कुठला ना कुठला तरी वेडेपणा करतो. इथं आलो हाच एक मोठा वेडेपणा आहे. पण त्याच्याशिवाय पण वेडेपणा करत असतो. म्हणजे कसं आहे की रस्त्यात खड्डे पडले आणि खड्ड्यात पाणी साठलंय आणि बाबा सांगतात की तिथं जाऊ नकोस. अशा वेळी सगळ्यात मोठा खड्डा असतो तिथं जाऊन उडी मारण्यात जो वेडेपणा आहे ना, तो आपल्यातल्या सगळ्यांनी कुठेतरी थोडा थोडा अनुभवलेला असतोच. अनेक जण असतात, काही लोक डेथ व्हॅलीला जातात, वेडेपणा आहे. डेथ व्हॅलीत जाण्यात काही गरज नाहीये, पण डेथ व्हॅलीत जाऊन रात्री मला स्टार गेजिंग करायचं करतात. तिथं शेजारनं करून गेलेला असतो, हे त्यांना फक्त त्यांच्या रेकॉर्डिंगमध्ये दिसतं. असे पण वेळे असतात. इथनं शेजारनं साप गेला तुम्हाला तेवढा नाही कळला सांगणारे लोक असतात. पण तसंही असतं. असाच हा वेडा. 2000 साली अमेरिकेत येऊन मला 2 वर्ष झाली असावेत आणि माझा जॉब गेला. म्हणजे मी काय केलं म्हणून ते गेला असं नव्हता, की आम्ही काही केलं नाही म्हणून तो गेला असंही काही नव्हतं. काय कंपनी जे काय तयार करत होती माल, तो खपेनासा झाला आणि मग चालक आणि मालक वर्गानेच लोकांना काढायचं ठरवलं कामगार कपात, आणि त्यात आमचा नंबर लागला. त्यानंतर काही दिवसांनी कर्मधर्म संयोगाने दुसरी नोकरी मिळाली आणि तिथं मला फ्रँक भेटला. फ्रँक ज्याच्याबद्दल मी बोलतोय, 6 फूट 4 इंचाची उंची आणि 120 पेक्षा जास्त किलो एवढं वजन. त्यामुळे फ्रँक जेवढा उभा तेवढाच आडवा पण होता. पहिल्या दिवशी आता तुम्हाला त्याला सांगितलं होतं की ह्याला बाबा शिकव म्हणून. नॉलेज ट्रान्सफर म्हणतात ना त्याला. त्याचं काही नॉलेज ट्रान्सफर वगैरे होत नसतं, पण ते असतं, द्या नॉलेज ट्रान्सफर करा म्हणून. मी पण हो म्हणलं, तो पण हो म्हणला. आम्ही त्यांनी काहीतरी शिकवलं, मी ऐकलं. मी त्याला म्हणलं आपण जेवायला जाऊया. माझ्याकडनं त्याला थँक्स करा करता म्हणून जेवायला जाऊया भाऊ. हो म्हणलं. अजिबात नाही. पण गेलो जेवायला आणि तिथं जेवलो एकटा मीच. कारण फ्रँक फक्त प्यायचा नाही हां लिक्विड डाएटवरती होता. प्यायचा म्हणजे नुसताच प्यायचा वगैरे असं नव्हतं, गैरसमज नसावा, पण तो लिक्विड डाएटवरती होता. त्याने त्याची छाप सोडली होती. त्याला कोणाला तरी ट्रेन करायचं आहे ह्याचा इतका आनंद व्हायचा. त्यांनी त्याचं असं डेकच तयार करून ठेवलं होता. घातलं इकडनं माणूस की तिकडनं ट्रेन करून बाहेर काढतो, अशा प्रकारे त्याचं चालायचं. पहिले काही महिने आमचं शिकवणं चाललं होतं. नवीन आलेल्याला शिकवण्याचं त्याला वेळ होतच. एका दिवशी दुपारी फ्रँक म्हणला बाय. म्हणलं आता 2 वाजलेत, आपण शक्यतो 5 पर्यंत वगैरे थांबायचं असतं ना, नोकरी आहे. आत्ताच इकडनं हाकललंय काय मागच्या जागेवरनं. तो म्हणला नाही म्हणे मला मॉनेस्ट्रीत जायचं. मला वाटलं होतं की बहुतेक मैत्रिणीला वगैरे भेटायला चालला असेल, पण नाही, मॉनेस्ट्रीत जायचं. म्हणलं कुठली मॉनेस्ट्री? तो म्हणे आहे म्हणे इथे एक बुद्धिस्ट मॉनेस्ट्री आहे. म्हणलं आता निघालाच तर जा बाबा. तो गेला. आल्यानंतर
पुढे काही दिवस त्याला विचारत राहिलो की काय आहे, कसं आहे, काय आहे, कसं आहे. तेव्हा कळलं की हा एक जन्मानी कॅथलिक असलेला माणूस आहे आणि त्याला कुठून तरी बुद्धिझम विषयी कल्पना आली. तो मॉनेस्ट्रीत जायला लागला आणि ह्याला बुद्धासारखं जगायचं वेड आहे. जे वेड म्हटलं ना ते हे, ह्याला बुद्धासारखं जगायचं वेड होतं. आता त्या मॉनेस्ट्रीत जिथं जातो त्याचं नाव वज्रवाणी म्हणून आहे. तुम्ही कोणी जाल तर इथं सॅक्रामेंटोच्या नाही, सॅक्रामेंटो नाही, काय ते सांताक्रूजच्या आसपास मॉनेस्ट्री आहे वज्रपाणी म्हणून. तिथं त्यांच्याकडं दरवर्षी एक मोठा फेस्टिवल असतो वगैरे. बुद्ध पौर्णिमेला असावं, मला माहीत नाही एक्झॅक्टली कधी असतं. तर एका वर्षी त्यांनी ठरवलं की आपण एक मिरवणूक काढूया, सगळेजण मिळून मिरवणूक काढूया. आणि दरवर्षीच काढतात ते मिरवणूक, पण ह्या वर्षीच्या मिरवणुकीचं वैशिष्ट्य काय तर म्हणे आपण सगळेजण फुगे सोडूया. फुगे आता कोणाला नाही आवडणार ना फुगे सोडायचे, असे फुगे वरती जाणार, छान दिसणार की नाही. फ्रँकला सांगितलं फुगे आण. हां, लगेच साहेब पुढंच असतात अशा वेळी. गेला 2 दिवस काहीतरी इंटरनेटमध्ये इकडं तिकडं चाललं. मला वाटलं अभ्यास करतोय. हां, काही नाही. 2 दिवसांचा पापड फुलतो ना कसं तळल्यावरती, तसा फुलल्यासारखा फुललेला चेहरा घेऊन आला. हां, सापडले म्हणे. म्हणलं काय सापडले? फुगे. म्हणलं का? नाही म्हणे मागवले म्हणे, इंटरनेटवरनं वेबसाईटवरनं मागवले. म्हणलं काय इथल्या पार्टी सिटी वगैरे काय मेले का काय, चचले का काय सगळे जण? नाही म्हणे, हे इथले फुगे आहेत ना ते वरती जातात, ते नंतर फुटतात, ते फुटून खाली पडतात आणि मासे ते खातात आणि मासे मरतात. म्हणून मी बायोडिग्रेडेबल फुगे आणले. म्हणलं छान, एवढं वेळ पण काय माहिती ना, ठीक आहे हरकत नाही. पण इतकं वजन असल्यामुळे ना फ्रँकला पाठदुखीचा त्रास व्हायचा. डॉक्टरनी वजन कमी कर म्हणून घोष लावला होता. पण आता ते वजनच आहे, ते कुठं कमी होतं? तर मला बघा ना, कमी व्हायचं नाव नाही घेत, तसंच आहे त्याचं, पण होत नव्हतं. पण कुठंतरी हे बुद्धिस्ट ह्याच्यामध्ये वज्रपाणीमध्ये एक लामा भेटले. त्या लामांनी सांगितलं की हे असं वजन कमी होत नाही, तू ते मेडिटेशन कर, त्याने वजन कमी होईल. बरं, साहेब रोज दुपारी प्लेझंटनवरनं निघून सांताक्रूजला जायचे, 1-2 तास गाडी चालवत, आणि तिथं मेडिटेशन करायचे आणि परत यायचे. आता त्या लामांनी त्याला एवढं पण सांगायला हरकत नव्हती की मेडिटेशन घरात पण कर बाबा, ते पण चालतं म्हणून, पण ते तिथं वज्रपाणीत जाऊन करायचे. हे असं सगळं वेडे पण असायचं माहिती का. आणि पुढं कधीतरी ते लिक्विड डाएट आठवड्यातनं 1-2 दिवस बंद केलं, कारण वजन कमी झालं होतं. लिक्विड डाएटने माणसाचं वजन तसंच कमी होतं, पण हे वजन कमी झाल्याचं क्रेडिट ते त्या मेडिटेशनला गेलं आणि वजन कमी झालं म्हणून आता त्यांनी 2 दिवस लिक्विड डाएट बंद केलं. मग आम्ही एकदा गेलो जेवायला बाहेर, तेव्हा फ्रँकला पण घेऊन गेलो. फ्रँकला घेऊन गेल्यावरती सगळ्यांनी आपल्या ऑर्डर दिल्या आणि यांनी चिकनची ऑर्डर मागवली. आता म्हटलं त्याला हा बुद्धिस्ट अहिंसक माणूस हा चिकन कसा काय खाणार बाबा, म्हणून आम्ही सगळेजण बसलो. काय नाही, ती डिश आली. आल्यावरती आता आमच्या ग्रुपमध्ये 1-2 अमेरिकन होते, मी भारतीय, 1-2 चायनीज होते आणि फ्रँक. यांनी सगळ्यांनी सांगितलं हात जोडा. काय आता फ्रँक सांगतो म्हणलं तर सगळ्यांनी हात जोडले. त्यांनी मोठ्या आवाजात बाबा रे ह्या चिकनला, त्यांनी काय सांगितलं की देवा या चिकनला सद्गती मिळू दे, पुढचा जन्म चांगला दे, अशी प्रार्थना त्यांनी देवाकडे केली आणि खाल्लं चिकन. काय चांगलं म्हणलं बाबा काय. फ्रँकचा मित्र डेव्हिड, ज्याच्याबरोबर ते घर शेअर करायचा, कारण एकटाच होता, तर तो डेव्हिड सांगत होता एकदा घरी मुंग्या निघाल्या. मुंग्या निघाल्यावरती मुंग्यांना मारणं, फुसफुस करून आपल्याला ते रेड वगैरे मारायचं, मुंग्यांना गपचूप निघावं. बुद्धिस्ट मुंग्यांना कसं मारायचं. मग डेव्हिड पण बघायला लागला, आता हा काय करणार बघूया. काही नाही, ते फ्रँकनी बघितलं मुंग्या निघाल्यात म्हणे. तो जरा आता काय करू बा, आपल्या बुद्धाने काय केलं असतं वगैरे विचार केला त्याने. मग तो गेला, बाहेर गेला, झाडाखाली बसला, थोडंसं मेडिटेशन वगैरे केलं, परत आला आणि जोरजोरात मुंग्यांना ओरडून सांगायला लागला, हे घर माझं आहे, तुम्ही आज आलात हरकत नाही आहे, आजच्या दिवस राहा, उद्या बाहेर व्हा, जर गेला नाही तर मग याद राखा म्हणे. त्या मुंग्याच त्या काही गेल्या नाही. दुसऱ्या दिवशी हा गेला सेफेमध्ये, ते रेड वगैरे घेऊन आला आणि काम उरकलं, निघाला. मिशिगन युनिव्हर्सिटीमध्ये कॉम्प्युटर सायन्स शिकलेला आमचा फ्रँक पैशाबद्दल फारच ढिला होता. गरजू माणसाला लगेच मदत करायची एवढं कळायचं, कारण बुद्धाने तशीच मदत केलेली असेल म्हणून. बुद्धाने त्याला, बुद्ध जर का इथं असतात तर सांगितलं असतं बाबा रे जरा ते पैशाचं जरा नीट बघा,
पण ते बुद्ध नव्हते तेव्हा इथं, त्यामुळे फ्रँकला कोणी काही सांगितलं नाही त्याचं. क्रेडिट कार्डवरती खूप मोठं लोन केलं, ते लोन फिटेना. लोन फिटत नव्हतं म्हणून मग ते कलेक्शन एजन्सीचे कॉल यायला लागले. कलेक्शन एजन्सीचा कॉल जो माणूस करायचा त्या माणसाकरता पण हा त्या फोनवरती प्रार्थना करायचा. कारण का? बुद्धांनी पण हेच केलं असतं. मी एकदा स्केटिंग करताना पडलो, खूप जोरात लागलो. मी आपलं करत चाललो होतो, त्यांनी गाडीत बसवला, तिथं रेकी दिली मला. मेडिटेशनची जागा हळूहळू पुढे जाऊन रेकीने घेतली होती हे मला लक्षात आलं, पण चालूच होतं. 2012च्या शेवटाला एकदा फ्रँक म्हणला भेटायचे. आता फ्रँकला कसं नाही म्हणणार ना, एवढं चांगलं लोभस व्यक्तिमत्व होतंच, प्रश्नच नव्हता. भेटायचं म्हटल्यावरती आम्ही लगेच चला गेलो. तो म्हणला की तो परत चाललाय. मी त्यांना म्हणलं, हे थांब, इमिग्रंट मी आहे, परत चाललाय वगैरे मी म्हणायचं, तू नाही म्हणायचं, तू इथलाच आहेस, तू इथंच राहतोस, परत बिरत कुठं जाणार आहेस? तो म्हणला नाही म्हणे, मी मिशिगनला परत चाललोय. म्हणलं का? म्हणे आईवडिलांना मदत करायची. फ्रँकला आईवडील होते हे कोणाला माहिती होतं, पण पाठीची तोपर्यंत 2 ऑपरेशन झालेल्या फ्रँकला स्वतःला आत्ता मदतीची गरज होती. पण आपल्याला मदतीची गरज असताना आई वडिलांना, आता ते फक्त एजेड होते, याच्या पाठीला एवढा त्रास होत होता, तरी पण मदतीची गरज असेल नाही चालला म्हणे. का? कारण बुद्धांनी तेच केलं असतं. तो जाताना मला म्हणला, आशिष आपली भेट परत होणार नाही, काळजी घे आणि जमेल तेवढं बुद्धाचं आचरण कर. काही दिवसापूर्वी एडचा मेसेज आला. एड हा माझा, फ्रँकचा आणि आम्ही अनेक जणांचा मित्र. तो म्हणला, तुला कळलं ना, आता एडने आतापर्यंत 2-3दा डिवोर्स आणि 3-4दा लग्न केलेली आहे, त्यामुळे तुला कळलं ना याचा अर्थ बहुतेक पुढचं, असं मला वाटलं. पण तो म्हणला फ्रँक गेला, सरळ झालं. वेणाताई सहस्त्रबुद्धेंचं यमनाचा तराणा जर का तुम्ही ऐकलात, तो असा टिपेला जातो, शेवटचं 1 मिनिट राहिलंय आणि तो तराणा बंद पडला. किंवा ते रविशंकर आहेत ना, त्यांची मुलगी अनुष्का, ती जेव्हा सतार वाजवते, तिचं असं टिपेला जातं ना सरकार, आणि ती जर का बंद पडली तर ते कसं कारण दुखतं ना, तसं काहीतरी झालं माहिती. तो म्हणला फ्रँक गेला. शेवटची 2-3 वर्ष त्याने आईबाबांच्या बरोबर आईबाबांना मदत करण्यात घालवली. त्याला मदतीची गरज असताना त्यांनी फक्त ती मदत केली. मी मान्य करतो, वेडेपणा प्रत्येकाच्यात असतो, तुमच्यात आहे, माझ्यात आहे, आपल्या सगळ्यांच्यात आहे. आपण सगळे वेडेपणाने जगतो. फ्रँकचा जो वेडेपणा आहे ना, त्याला तोड नाहीये. माशांनी फुगा खाल्ला म्हणून मासे मरतील आणि म्हणून ते फुगा आणणं वेडेपणा आहे. मुंग्यांना आपण साधा भाडेकरू असतो ना, त्याला पण 1 दिवस जास्त राहू देत नाही. माणूस असतो, माणूस आपल्यासारखा जगणारा माणूस निघून जा म्हणून सांगतो. हा मुंग्यांना पण 1 दिवस राहायला देत होता. याच्या अंगात वेडेपणा होता. आणि हे सगळं का? तर बुद्धांनी केलं असतं म्हणून. तुम्हाला बघा वेडेपणा करता येतो का? थँक्यू.